राज्यातील ग्रामीण पत्रकारांच्या समस्याबाबत एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे। 20 मार्च 2024 रोजी नाशिक येथील मुख्यमंत्री सचिवालयात राज्य उपाध्यक्ष राम खुर्दाल, उत्तर महाराष्ट्र प्रमुख माया मुक्ती आणि जिल्हाध्यक्ष देवानंद महल्ले यांनी हे निवेदन सुपूर्द केले। या निवेदनात ग्रामीण पत्रकारांनी गाव विकासातील महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली असून त्यांना मूलभूत सुविधा, मानधन आणि संरक्षणापासून वंचित ठेवत जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। शहरातील पत्रकारावर हल्ला झाला तर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटतात, मात्र ग्रामीण भागातील पत्रकारावर हल्ले किंवा धमक्या झाल्यास त्यांना योग्य न्याय व संरक्षण मिळत नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। तसेच पत्रकार कल्याण योजना, मुख्यमंत्री सहायता निधी आणि आरोग्य सुविधांचा लाभ ग्रामीण पत्रकारांना मिळत नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे। गावासाठी अहोरात्र काम करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना ST पास सारखी मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याची बाब या निवेदनातून समोर आली आहे। दरम्यान ग्रामीण पत्रकारांच्या या सर्व समस्या तातडीने सोडवण्यात याव्या अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। ज्वालादीप न्यूज करिता नरेश राऊत, यवतमाळ।